अक्कलकोटमध्ये झालेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर आता विधान भवनामध्ये त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत। आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत। त्यांनी हातामध्ये एक बोर्ड या ठिकाणी घेतलेला आहे आणि या घटनेचा निषेध सुद्धा केला आहे। या घटनेकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? पुरोगामी विचार जे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे, महाराष्ट्रामध्ये जोर धरू पाहत आहे, पण कुठेतरी दाबण्याचा कट कारस्थान आखला जाते अशी टीका पण आता होऊ लागली आहे। काय म्हणाल? हे 100% आता काल जे अक्कलकोटला झालं तिथं जर आपण बघितलं तर प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं। दीपक काटे हा कोण आहे? तर हा भाजपचा युवा भाजपचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे। आता ह्याच्यावर काय काय केसेस आहेत? ह्याने स्वतःच्या भावाला मारून टाकलेला आहे। 7 वर्ष तो आत गेला होता, जेलमध्ये होता। त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या दीपक काटेवर विमानातून बंदूक पिस्तूल आणि 28 कार्ट्रेजेस, म्हणजे आता विमान हायजॅक करायचं होतं का काय त्यालाच तिथं माहिती आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर आहेत। त्या व्यक्तीने प्रवीणदादाला बाहेर काढलं। 10-12 लोकसुद्धा त्याचे कार्यकर्ते तिथं होते आणि तिथं शाई फासली। आता शाई फासल्यानंतर प्रवीणदादा साईडला गेल्यानंतर परत एकदा रस्त्यावर आणलं आणि असंही म्हणलं जातं की त्या दीपक काटेच्या अंगावर रिव्हॉल्वर होती, पिस्तूल होती। कुठेतरी प्रवीणदादाचा मर्डर हा करण्याचा, म्हणजे पुरोगामी विचाराचा मर्डर करण्याचा प्रयत्न तिथं झाला। ज्या पद्धतीने आपण जर बघितलं पानसरेंचा मर्डर झाला, त्याच्याचबरोबर आपण दाभोळकर जे विचार पुढे घेऊन जातो त्यांचा मर्डर झाला, कलबुर्गी असतील, लंकेश असतील, या सगळ्यांचा मर्डर तिथं झाला। तर इथं सुद्धा प्रवीणदादावर तोच प्रयत्न त्यांना मारण्याचा झाला। आम्ही त्याचा निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की हा दीपक काटे ह्याला अशा पद्धतीचं कलम टाकून 10-12 वर्ष तो बाहेर आला नाही पाहिजे, असं कुठेतरी शिक्षा तुम्ही करा, जेणेकरून असे जे काही लोक आहेत जे या समाजामध्ये फिरत आहेत त्यांच्या कुठेतरी कंट्रोल येईल। नाही तर उद्या असा एक पत्रकार जो पुरोगामी विचार लिहितोय, बोलतोय, तसंच काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये आघात होऊ शकतो अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते। हल्ल्यासाठी सरकारच जबाबदार आहे असं प्रवीण गायकवाड म्हणतायत आणि हा जो हल्ला झाला या हल्ल्याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण ते बाहेर आले त्यानंतर त्यांना काळं फासण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं मॉब त्या ठिकाणी जमला होता, काय म्हणाले? हे सगळं पाहून काय वाटलं? महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था जर योग्य पद्धतीचा नसेल तर त्याला सरकार जे त्यावेळेस सत्तेत आहे तेच जबाबदार असतं। रेप झाला सरकार जबाबदार, मर्डर झाला सरकार जबाबदार, मर्डरचा प्रयत्न झाला तरी सरकार जबाबदार। कारण का तुम्हाला एक इंटेल असतं, तुम्हाला एक माहिती पोलिसांकडनं मिळत असते आणि ती माहिती तिथं जर तुम्हाला आली असेल की काही लोक उभी आहेत शाई घेऊन आहेत, ते पोलिसांनी ते सांगायला पाहिजे होतं, ते सांगितलं नाही। म्हणजे कुठेतरी पोलीससुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल। आणि मग हे जे काय घडलं ते चुकीचं झालं आणि हा प्रकार अजून मोठ्या प्रमाणात वाढत जाईल। जेव्हा जनसुरक्षा कायद्यावर मी बोलत होतो तेव्हा मी असंही म्हणलो कट्टर डाव्यांबद्दल आता आपण बोलतोय, मग कट्टर उजव्यांबद्दल आपण बोलणार आहोत का? कारण का फक्त डावे, फक्त उजवे आणि सेंटर हे 3 विचारसरणी आहेत, मान्य करतो, ते राहणार आहेत। पण जर तुम्ही कट्टर डाव्यांबद्दल बोलत असाल तर कट्टर उजव्यांबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात? जनसुरक्षा कायदा पारित झाला आणि नंतर आता हा हल्ला झाला, या दोघांचं काही कनेक्शन आहे असं तुम्हाला वाटतं? तसं आपल्याला सांगता येणार नाही, पण एकच आहे, जे कट्टर राईटिस्ट आहेत, नाही तर आपण कट्टर उजवे ज्यांना म्हणतो अशा लोकांना कुठेतरी असं वाटत असेल की आता ठीक आहे, कट्टर डाव्यांना प्रॉब्लेममध्ये आणणारा कायदा आला, आता आपण मोकळं झालो, अशी कुठेतरी त्यांना एक आत्मविश्वास वाढला असावा असं मला वाटतं। तुम्ही झुंडशाहीचा निषेध करताय, हत्यानं हल्ल्यानं विचार मरत नाही असं सुद्धा म्हणताय। पुरोगामी विचारांना महाराष्ट्रामध्ये संपवण्याचा कट कोण आखतंय महाराष्ट्रात? जे आज सत्तेत आहेत आणि त्यांच्या विचाराचे जे कोणी लोक असतील असे लोक हा प्रयत्न करत असावेत असं मला वाटतं। कारण का आपण जर बघितलं तर जिथं कुठं एखादा व्यक्ती, म्हणजे तो सामान्य कार्यकर्ता असो, पत्रकार असो, जो पुरोगामी विचाराचा आहे त्यालासुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सत्तेतल्या विचाराच्या लोक नेहमी करत असताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। अधिवेशन सुरू आहे पण विरोधकांची ताकद कुठेही जास्त दिसत नाही अशी टीका सत्ताधारीच करतायत आणि म्हणतायत की ते आपले प्रश्न व्यवस्थित मांडू शकत नाहीये। यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे की विरोधी पक्ष नेता अजूनपर्यंत देण्यात आलेला नाहीये, तिसरं सेशन आहे सरकारचं। एक तर संविधानिक पद आहे विरोधी पक्ष नेता, एक नेता जर असेल तर बाकी सगळ्या आमदारांना त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे थोडंसं सोपं होतं। पण 3 वेगळे पक्ष, आज एक विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे 3 जे पक्ष आहेत विरोधातले त्यांचे जे प्रमुख नेते त्यांच्या पाठीमागे सगळेच वेगळे पक्ष जर उभे राहिले तर ती ताकद कुठेतरी कमी होते। त्यामुळे ह्याला सरकारसुद्धा जबाबदार आहे। प्लस माझं एकच मत आहे की विरोधातले जे काही 50-55 आमदार आहेत आणि नेते आहेत त्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, युवांचा, मध्यमवर्गीयांचा, महिलांचा आवाज म्हणून लढण्याची जरूरत आहे।
ती एकी मात्र दुर्दैवाने या ठिकाणी दिसत नाही, हे योग्य नाही. राज्यात त्रिभाषा सूत्र आहे, पण या त्रिभाषा सूत्राला आता कुठेतरी लागू करण्यात यावं यासाठी गुणरत्न सदावर्ते हे आता कोर्टामध्ये जात आहेत. ठाकरे बंधू यांच्या विरोधामध्ये याचिका सुद्धा दाखल करतात आणि त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू झालंच पाहिजे असं त्यांचं पवित्र आहे. सदावर्ते स्वतःच्या डोक्याली चालत नाहीत, ते भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या डोक्याली चालतात, हे अनेक वेळा तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे सदावर्तेला पुढं कोण करतं हे लोकांना माहिती. मराठा आरक्षणाच्या वेळेसुद्धा सदावर्तेला BJPच्याच काही नेत्यांनी पुढं केलं आणि आतासुद्धा हिंदी सक्ती म्हणजे मराठीच्या विरोधात कोण पुढं करते तर भाजपचाच नेता पुढं करतो. त्यामुळे हा जो सदावर्ते आहे तो फक्त चेहरा आहे, मागे सूत्रधार कोणीतरी दुसरा जो सत्तेतला अतिशय महत्त्वाचा आणि प्रमुख नेता आहे तो भाजपचा आहे. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.